नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज आपण ज्या घटनेची चर्चा करणार आहोत ती घटना अतिशय थरारक आहे, पोलिसांच्या शिताफीची आहे आणि कसा पोलिसांनी एक दरोड्याचा डाव हाणून पाडला या सर्व बाबतीत ही गोष्ट आहे, ही घटना आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्हा धाराशिव रेल्वे स्थानकातून 9 महिला, अगदी घरगुती दिसणाऱ्या महिला, साड्या नेसलेल्या महिला या लातूर एक्सप्रेसमध्ये चढल्या. लातूर एक्सप्रेस धाराशिवमध्ये 11:30च्या सुमारास आली रात्रीच्या वेळी आणि धाराशिव स्टेशनवरनं या 9 महिला या रेल्वेत चढल्या. अगदी घरगुती महिला रेल्वेत प्रवासाला निघाल्यासारख्या दिसत होत्या. 9 पैकी एका महिलेकडे एक तान्हं बाळ होतं आणि एक महिला प्रेग्नेंट होती, म्हणजे ते दिसून येत होतं. एका महिलेकडे बाळ, एक महिला प्रेग्नेंट, नातेवाईक असतील असाच सगळा दिखावा त्यामधनं होत होता. या महिला धाराशिवमधनं चढल्या आणि साधारणपणे 1:30च्या सुमारास सोलापूर जवळील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात ही गाडी पोहोचली. या 9 महिलांपैकी 3-4 महिला या कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरती उतरल्या. रात्री 1:30ची वेळ, बहुतांश प्रवासी झोपलेले होते. रेल्वे स्टेशन सुद्धा अतिशय सुनसान होतं, जास्त वर्दळ नव्हती. फक्त उतरणारे प्रवासी किंवा रेल्वेत चढण्यासाठी आलेले काही प्रवासी एवढेच रेल्वे स्थानकात होते आणि स्थानकात शुकशुकाट होता. मित्रांनो, या 9 महिला या घरंदाज किंवा घरगुती महिला नसून या दरोडे टाकणारी एक टोळी होती. 9 महिलांची दरोडे टाकणारी टोळी, तेही धावत्या रेल्वेमध्ये दरोडे टाकणारी टोळी. यातल्या 3-4 महिला या कुर्डुवाडी स्थानकात उतरल्या आणि इकडे तिकडे फिरायला लागल्या, वेगवेगळ्या डब्यांजवळ जायला लागल्या, डब्यातनं डोकावून खिडकीतनं पाहायला लागल्या. या सर्व महिलांची नजर होती ती इतर प्रवाशांच्या सामानावरती, की आपल्याला काय काय डाव साधता येईल. त्याचवेळी कुर्डुवाडी स्थानकात हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे हे देखील होते. शिवाजी मुंडेंनी या महिलांकडे पाहिलं. या महिला डोकावून पाहतायत, इकडे तिकडे उगाच फिरतायत. त्यांना थोडा संशय आला. त्यांनी त्या 3-4 अडवलं आणि विचारलं, कोण आहात, कुठे चाललात, कुठे नाही चाललात. या महिलांनी शिवाजी मुंडेंना उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाजी मुंडेंचा संशय बळावला आणि त्यांनी त्यांना तातडीने सांगितलं, स्टेशनच्या बाहेर जायचं, रेल्वे स्थानकात थांबायचं नाही, इथनं बाहेर जा. आता महिला असल्यामुळे पोलिसांना देखील थोडं सावधानीनेच बोलावं लागतं, सावधानीने वागावं लागतं. त्यामुळे त्यांनी त्यांना स्थानकाच्या बाहेर जायला सांगितलं. या महिलांनी स्थानकाच्या बाहेर जाण्याचं नाटक केलं आणि जेव्हा कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे हे दुसऱ्या कामात व्यस्त झाले तेव्हा यांनी संधी साधली आणि परत स्थानकात आल्या. रेल्वेचा हॉर्न वाजला आणि या महिला नजर चुकवून रेल्वेत चढल्या. पण चढताना शिवाजी मुंडेंनी त्यांना पाहिलं आणि इथेच या महिलांचा डाव फसला. या महिलांच्या ते लक्षात आलं नाही की कॉन्स्टेबलने आपल्याला पाहिलंय. शिवाजी मुंडेंनी तातडीने पुढच्या स्थानकांना इशारा दिला. कुर्डुवाडीतून निघून जवळपास 15 ते 20 मिनिटात ही रेल्वे जेऊर स्थानकात पोहोचली. या रेल्वेचा जेऊर स्थानकात थांबा नसतो, तिथे ती थांबत नाही, पण काही टेक्निकल चेकअपसाठी ही रेल्वे जेऊर स्थानकात थांबली. जेऊर स्थानकात थांबल्यानंतर या 9च्या 9 महिला ट्रेनमधनं खाली उतरल्या आणि स्थानकात इकडे तिकडे पसरून गेल्या. कारण त्यांना बहुतेक रेकी करताना आढळलं होतं की या स्थानकात प्रवाशांकडे जास्त सामान नाहीये, ही रेल्वे वेगवेगळ्या स्थानकांवर पटापट थांबत आहे, त्यामुळे आपल्याला दरोडा टाकण्यासाठी संधी मिळेल की नाही माहीत नाही. त्यामुळे त्या रेल्वेमधनं त्या 9च्या 9 जणी उतरल्या, स्थानकात इकडे तिकडे पसरल्या. त्यानंतर 1.5-2 तास त्यांनी स्थानकातच वेळ घालवला आणि त्यानंतर मुंबईवरनं सोलापूरकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस 4:30च्या सुमारास स्थानकात आली. या 9 महिलांनी वेगवेगळे दोघी-तिघींचे गट केले आणि वेगवेगळ्या डबांमध्ये शिरल्या. पण शिवाजी मुंडेंनी आधीच इंटिमेशन दिलेलं होतं, त्यामुळे रेल्वे पोलिसांचे 2-3 पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबल्स हे ऑलरेडी जेऊर स्थानकात आलेले होते. त्यांना माहिती मिळालेली होती की साड्या नेसलेल्या घरगुती दिसणाऱ्या 9 बायका या संशयित आहेत, त्यांना शोधावं लागेल.
रेल्वे जेऊर स्थानकातनं निघाली. पोलीस सुद्धा आत शिरले. या 9 महिला सुद्धा आत शिरलेल्या होत्या आणि इथनं सुरू झाला धावत्या रेल्वेत अटकेचा थरार. कॉन्स्टेबल सगळीकडे शोध घेत होते, प्रत्येक डब्यात जाऊन बघत होते. महिलांना अजिबात अंदाजा नव्हता की पोलिसांना आपल्यावरती संशय आलेला आहे आणि ते आपल्यावरती पाळत ठेवून आहेत. या महिला आपलं ऑपरेशन एक्झिक्यूट करण्यासाठी वेगवेगळ्या डब्यांमध्ये शिरल्या आणि त्यांनी प्रवाशांचं सामान बघण्यास सुरुवात केली. मौल्यवान वस्तू कुठे आहेत, कोणाचं पैशांचं पाकिट दिसतंय का, एखाद्या महिलेची पर्स दिसतीये का, त्यात कॅश असू शकते, मोठ्या मोठ्या सुटकेस किंवा त्यात मौल्यवान सामान असतील अशा बॅगा, या त्यांनी चाचपायला सुरुवात केली. असं करत करत 2 कॉन्स्टेबल आणि 3-4 महिला हे एकाच वेळी समोरासमोर आले. त्या महिलांच्या लक्षात आलं हे पोलीस आहेत आणि हे काहीतरी तपासतायत, काहीतरी चेक करतायत. यांनी बसण्याचं, आडवं होण्याचं, झोपण्याचं नाटक करायला सुरुवात केली आणि तिथेच त्यांचा डाव फसला. कारण शिवाजी मुंडेंनी या कॉन्स्टेबल्सला आणि पोलिसांना आधीच CCTVद्वारे या महिलांचे काही व्हिडिओ शॉट्स, त्यांचे चेहऱ्याचे फोटो हे पाठवून ठेवलेले होते. पोलिसांनी थोडा वेळ निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांचा शोध घेतोय त्या ह्याच महिला आहेत म्हणून. यांनी थेट तिघींना ताब्यात घेतलं. सुरुवातीला तिघींनी परत उडवाउडवीची उत्तरं दिली की आम्ही प्रवासी आहोत, आम्ही प्रवासाला निघालो वगैरे वगैरे. पण पोलिसांनी आपल्या स्टाईलने प्रश्न विचारले, कुठनं आलात, कुठे चाललात, कुठं उतरला होतात, तिकीट दाखवा वगैरे वगैरे वगैरे. यातच त्या फसल्या. त्यांना काही उत्तरं देता आली नाही आणि मग यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्या महिलांनी हो आम्ही दरोडेखोर आहोत आणि दरोड्याच्या उद्देशानेच आम्ही या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये घुसलोय अशी कबुली दिली. तातडीने पोलिसांनी यांना विचारलं बाकीचे साथीदार कुठे आहेत, कारण त्यांना कुर्डुवाडीमधनं इन्फॉर्मेशन मिळालेलीच होती की ह्या टोटल 9 महिला आहेत, एकीकडे मूल आहे आणि एक प्रेग्नेंट असल्यासारखी दिसते. पोलिसांनी यांना विचारताच यांनी बाकीच्या साथीदारांची नावं आणि ते कुठे आहेत हे सांगितलं आणि बाकीच्या 9च्या 9 जणींना पोलिसांनी धावत्या ट्रेनमध्ये ताब्यात घेतलं. पुढे स्टेशनवरती अलर्ट दिलेला होता. मोठा पोलिसांचा फौजफाटा पुढच्या स्टेशनवरती तयार होता. यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिस पुढच्या स्टेशनला उतरले आणि सर्व 9 दरोडेखोर महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी विचारपूस करताच त्यांनी आधी केलेल्या चोऱ्या, दरोडे याची सुद्धा कबुली दिलेली आहे. मित्रांनो, रेल्वेत दरोडा पडणं हे फारसं काही नवीन नाही. सध्या अशी प्रकरणं फारशी होत नसली तरी अगोदर रेल्वेमध्ये चोऱ्या आणि दरोडे हे नेहमीचेच, नित्याचेच. पण महिला दरोडेखोरांची टोळी असते आणि त्या अशा पद्धतीने धावत्या रेल्वेत दरोडे टाकतात, हे मात्र आश्चर्याचं आहे. मित्रांनो, या सर्व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा.